हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओ सेक्शन मध्ये हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा नवीन डिसीजच्या बाबतीमध्ये चर्चा करणार आहोत आणि तो डिसीज आहे अस्कॅरियासिस. या अस्कॅरियासिसच्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत. तर चला मग वळू आजच्या भागाकडे. तर आता हा जो अस्कॅरियासिस नावाचा एक रोग आहे, जो जनरली जंतवर्गीय पॅथोजन पासून होणारा आहे. जंतवर्गीय म्हणजे हेल्मिंथ टाइप म्हणू आपण त्याला. राऊंड वर्म ऑफ द मॅन असं सुद्धा आपण याला म्हणू शकतो किंवा म्हणायचं आहे, काय म्हणायचंय त्याला, राऊंड वर्म ऑफ मॅन. राऊंड वर्म ऑफ मॅन असं म्हणून याला आपण संबोधू शकतो. तर चला मग बघू काय बोलायचंय, काय चर्चा करायची या संदर्भामध्ये आपल्याला. आता हा जो अस्कॅरियासिस नावाचा डिसीज आहे, इट इज अ इन्फेक्शियस डिसीज ऑफ द ह्यूमन इंटेस्टिनल ट्रॅक्ट. काय म्हणायचं याला, ह्यूमनच्या इंटेस्टिनल ट्रॅक्टला, म्हणजे इंटेस्टिन जे आहेत आपले छोटे आतडे मोठे आतडे, या आतड्यांना, डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ह्या पार्टला होणारा इन्फेक्शियस डिसीज आहे. ओके, लिहू आपण इथं, इट इज इन्फेक्शियस डिसीज ऑफ intestinal tract of human being. ह्यूमन बीइंगच्या इंटेस्टिनल ट्रॅक्टला होणारा हा एक डिसीज आहे, म्हणजे हा याला आपण अस्कॅरियासिस असे म्हणतो. आता हा कॉमनली आम्हाला थोडा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये चाइल्ड मध्ये दिसून येतो, म्हणून इट इज मोर कॉमन इन चाइल्ड मध्ये जरा जास्त मोठ्या प्रमाणात आपल्याला हा डिसीज दिसून येतो रे बाळांनो, चाइल्ड मध्ये. ठीक आहे, आता बघू हा जो होतो कशामुळे, त्याचा पॅथोजन काय आहे, म्हणजे हा डिसीज कुठल्या पॅथोजनमुळे होतो, तर ह्याचा कॉझल ऑर्गॅनिझम कोणता आहे तो बघू आपण. त्याच्याबद्दल लिहू आपण की हे पॅथोजन काय असणार आहेत. पॅथोजन, तर बेटा पॅथोजन फार सिंपल आणि सोपे आहेत. म्हणजे काय, थोडक्यात आपण सांगू त्याबद्दल. तर हे एक प्रकारचे राऊंड वर्म आहेत आणि हे राऊंड वर्मचं नाव आहे अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स आहेत. ओके, ठीक आहे, नाव लिहू यांचं, अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स. अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स हे कोण आहेत रे, दीज आर द पॅथोजन ऑफ द डिसीज. म्हणजे या ऑर्गॅनिझममुळे हा अस्कॅरियासिस नावाचा डिसीज होतो आणि हे आहेत अस्केहेल्मिंथिस या फायलमला बिलॉंग करणारे. म्हणजे त्या फायलमचे आपण लिहू इथे की इट बिलॉंग्स टू कशाला बिलॉंग करणारे आहेत, तर फायलम अस्केहेल्मिंथिस नावाच्या फायलमला बिलॉंग करणारे आहेत. म्हणजे त्या फायलम मध्ये दिसून येणारा आहे घटक. तर ठीक आहे, मग आता हा पॅरासाइट्स आहे. मग हा एंडो पॅरासाइट असेल का एक्झो पॅरासाइट, किंवा त्याला एक्टो पॅरासाइट असे म्हणू, तर हा आहे विद्यार्थ्यांनो एंडो पॅरासाइट. इट इज अ एंडो पॅरासाइट, राऊंड वर्म और निमॅटोड असे सुद्धा आपण त्याला म्हणू. म्हणजेच लिहू इथं, इट इज एंडो पॅरासाइट. एंडो पॅरासाइट का म्हणायचं रे ह्याला,
कारण दीज पॅरासाइट्स आर प्रेझेंट इनसाइड द बॉडी, म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये तो दिसतो, आतमध्ये राहतो, म्हणून त्याला आपण एंडो पॅरासाइट असे म्हणू. आणि तो राऊंड वर्म आहे, एंडो पॅरासाइटिक राऊंड वर्म. राऊंड याने गोलाकार पद्धतीचा असणारा, वर्म याने जंत आहे, त्यालाच आपण निमॅटोड असे सुद्धा म्हणत असतो, निमॅटोड असे म्हणू. तर हा झाला थोडक्यामध्ये विद्यार्थ्यांनो पॅथोजनच्या बाबतीमध्ये आपली चर्चा. समजा हा पॅथोजन आहे, ह्या पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये गेला, तर ह्याची लाईफ सायकल, त्याचा इन्क्युबेशन पिरियड हा कुठे डेव्हलप होतो शरीरातल्या, ह्या सर्व गोष्टीबद्दल जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सो लेट्स ट्राय टू डिस्कस अबाउट द लाईफ सायकल ऑफ दॅट अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स. तर आपण बघू ह्याच्या लाईफ सायकल बद्दलची काय चर्चा आहे. लाईफ सायकल ऑफ अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स. आता ही अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स जे आहे याच्या लाईफ सायकलची आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही लाईफ सायकल आम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये, जे आता रिसेंटली बदललेल्या सिलेबसचं जे स्टेट बोर्डचं बायोलॉजीचं बुक आहे 12th सायन्सचं, त्यामध्ये ह्याचा उल्लेख नाही आहे, म्हणजे लाईफ सायकल बद्दल काही चर्चा केलेली नाही. तर आपण एक थोडक्यामध्ये समजून घेऊ हे काय आहे. तर बेटा लाईफ सायकल ही कंप्लीट होते कुणाची, ह्या पॅरासाइटची, तर वन होस्ट मध्ये, कंप्लीट इन वन होस्ट, फक्त एकाच होस्ट मध्ये ती कंप्लीट होते. त्यामुळे आपण तिला म्हणू मोनोजेनेटिक. त्याला काय म्हणू, मोनोजेनेटिक असे म्हणू. का मोनोजेनेटिक म्हणलो आपण त्याला, कारण होस्ट एकच आहे आणि तो डेफिनेटिव्ह होस्ट कोण आहे, ह्युमन बिईंग आहे. ह्युमन बिईंगच्या बॉडीच्या आतमध्ये हे सगळं दिसून येतं आपल्याला किंवा घडतं असं आपण म्हणू. आता जो त्यांचा ॲडल्ट वर्म असतो, ॲडल्ट वर्म म्हणजे कम्प्लिटली ग्रो आणि डेव्हलप झालेला जो वर्म असतो, त्या वर्मला आम्ही ॲडल्ट वर्म म्हणतो. अँड दॅट ॲडल्ट वर्म प्रायमरीली बी फाउंड इन कशामध्ये आपल्याला किंवा कुठे दिसून येतो, तो दिसून येतो आपल्याला स्मॉल इंटेस्टिन ऑफ द ह्युमन बिईंग. ओके, बघू आपण. इट लिव्स इन स्मॉल इंटेस्टिन, म्हणजे ही मोनोसाइट झाली, हे आपल्याला स्मॉल इंटेस्टिन मध्ये दिसून येतं, छोट्या आतड्यांमध्ये दिसून येतं. आता यांच्यामध्ये काय बेटा की आपल्याकडे जर यांची मॉर्फॉलॉजी बी बघितली तर दोन आहेत. याला आपण असं म्हणू की हे डायमॉर्फिक सुद्धा आहे. डायमॉर्फिक का आहेत, कारण मॉर्फॉलॉजिकली दे वेर मेल अँड फिमेल आर डिफरंट. आता याचे कॉझिटिव्ह एजंट बेटा पॅथोजन मध्ये अस्कॅरिस लुम्ब्रिकॉइड्स मेल पण आहेत आणि फिमेल पण आहेत. मग मेल जे आहे तो शॉर्टर असतो, फिमेल जी असते ती लार्जर असते. तर म्हणून बोथ दीज टाइप ऑफ pathogen are responsible for causing such disease. That's why we also call them त्याला असं म्हणू आपण की डायमॉर्फिक सुद्धा आहेत, हे बोलू आपण त्याबद्दल किंवा म्हणू. मग आता काय होतं की त्यांची मेटिंग होते. कुणाची मेटिंग होते, त्या मेल आणि फिमेलची. ओके, तर मग त्यांचं काय होतं, मेटिंग होते आणि मेटिंग झाल्यानंतर फिमेल जी आहे ती फिमेल प्रोड्यूस करते 2 लाख एग्ज पर डे. म्हणजे किती, 2 लाख अंडी पर डे तयार करत असते. कोण, फिमेल वर्म प्रोड्युसेस, फिमेल वर्म प्रोड्युसेस 200,000 एग्स पर डे. एग्स पर डे म्हणजे दर दिवशी ती जी फिमेल वर्म आहे ती फिमेल वर्म 2 लाख अंडी तयार करते. किती, 2 लाख अंडी. मग आता दीज एग्स विल पास्ड थ्रू द फीसीज आउटसाइड देअर बॉडी. मग आता ज्या व्यक्तीच्या शरीरात हे सगळं होतं त्या व्यक्तीच्या बॉडीमधून, त्याच्या एक्सक्रीटामधून, मीन्स द एक्सक्रेटरी प्रोडक्ट मधून
तर ते बाहेर पडत असतात. कोणती? अंडी. म्हणून these eggs are passed through feces. म्हणजे टाकाऊ पदार्थाच्या माध्यमाने ती जी अंडी आहेत ती अंडी शरीराच्या बाहेर पडत असतात. आता त्यातल्या त्यात ती सगळी अंडी ही काय असतात? तर ती फर्टिलाइज्ड एग नसतात. म्हणून फर्टिलाइज्ड एगच प्रॉब्लेम देणारी कंडिशन ह्यात आहे. म्हणून फर्टिलाइज्ड एग बिकम इन्फेक्टिव्ह. ओके, बघू मग आपण काय म्हणू ते. फर्टिलाइज्ड एग बिकम इन्फेक्टिव्ह म्हणजे फर्टिलायझेशन झालेलं एगच कसं असणार आहे? इन्फेक्टिव्ह असणार आहे. इन्फेक्टिव्ह आफ्टर 18 days or several week पर्यंत हे काय असणार आहे थोडक्यामध्ये? तर इन्फेक्टिव्ह असणार आहेत. कोण रे? काय काय चालू आहे आपलं सध्या? स्मॉल इंटेस्टिन मध्ये राहतात. मेल आणि फिमेल मध्ये मेटिंग होती. मेटिंग झाल्यानंतर फिमेल 2 लाख हे जे अंडी आहेत ती पर डे तयार करते. दीज एग्ज आर पास्ड थ्रू द फिसीज. वेन मग आता हे फिसीज मध्ये जातात म्हणजे कंटॅमिनेटेड करतात. फूडला असेल, सॉइलला असेल, वॉटरला असेल, अशा डिफरंट टाइप ऑफ ऑब्जेक्टला ते काय करू शकतात? तर ते कंटॅमिनेट करू शकतात, ते दूषित करू शकतात ती अंडी. ओके, म्हणून आपण काय म्हणलंय, काय बोललो या ठिकाणी की सांगितलं बेटा की हे जे फर्टिलाइज्ड एग आहेत ते फर्टिलाइज्ड एगच इन्फेक्टिव्ह असणार आहेत. दोज एग विच इज नॉट फर्टिलाइज्ड शुड नॉट गिव्ह यू एनी काइंड ऑफ ट्रबल, किंवा त्यांना घाबरण्याचं गरज नाही. मग आता यांचा काय असतो की ज्या वेळेस मग हे जे फर्टिलाइज्ड एग परत बॉडीमध्ये जातात किंवा जे न्यू होस्टच्या कुण्याही नवीन माणसाच्या बॉडीत जातात तर 21 दिवसाचा एक वॉन्डरिंग पिरियड असतो किंवा वॉन्डरिंग टूर असतो. त्यानंतर बघू पुढे 21 डेज वॉन्डरिंग टूर म्हणतो त्याला आपण. वॉन्डरिंग टूअर्स असतो. म्हणजे काय लेकरांनो थोडक्यामध्ये, ज्या वेळेस आता समजा माझ्या बॉडीमध्ये हा फर्टिलाइज्ड एग गेला तर त्याचा ऍडल्ट वर्म व्हायला 21 डेज जवळपास लागतील. आलं लक्षामध्ये? आणि मग 21 डेज जर लागत असतील तर ऍट दॅट इन्स्टंट ड्युरिंग दॅट पिरियड दीज एग्ज आर पास्ड थ्रू व्हेरियस टाइप ऑफ ऑर्गन. तो अनेक प्रकारच्या ऑर्गन थ्रू तो पास होतो म्हणजे जातो ना. आता बॉडीमध्ये तो लोकलाइज्ड नसतो की एखादं फर्टिलाइज्ड एग आहे आणि ते फर्टिलाइज्ड एग कुठंतरी लोकलाइज होऊन बसलेलं आहे, अशातली बाब नव्हे. कंटिन्युअसली विथ द हेल्प ऑफ द ब्लड सर्क्युलेशन दीज फर्टिलाइज्ड एग आर ट्रान्सफर टू दी डिफरंट टाइप ऑफ द ऑर्गन टिश्यू, असं ते वांडर करत असतं. आणि फायनली त्याला इंटेस्टिन पर्यंत पोहोचायचं असतं आणि इंटेस्टिन मध्ये मग त्याचं काय होतं तर डेव्हलपमेंट होतं तिथं. तर तिथं एग्स तयार होतात समजा. तर अशा पद्धतीची ती एक लाईफ सायकल आहे ती आपल्याला बघायची आहे. मग आता हे वॉन्डरिंग टूर काय असतो बघा किंवा कसा असतो आता लक्षात घ्यायचं. पहिल्या स्टार्टला आपण शॉर्ट मध्ये समरी टाइप ह्या ठिकाणी काय बघणार आहोत तर आपण बघणार आहोत विद्यार्थ्यांनो आपल्या लाईफ सायकल शॉर्ट मध्ये इंटेस्टिनल वॉल असतात. आता आपण बोलतोय त्या एग्ज बद्दल. माझ्या बॉडीमध्ये एग्ज आता सध्या कुठं जाऊन पोहोचलेले आहेत तर ते पोहोचलेत माझ्या इंटेस्टिन मध्ये. आता तिथून यांचा कसा परत इंटेस्टिन पर्यंत येईपर्यंत काय होतं ह्याबद्दलचा आपण आता चर्चा करणार आहोत. इंटेस्टिनल वॉल आहे तर इंटेस्टिनलची वॉल म्युकोसा आहे. तर त्या म्युकोसामध्ये ब्लड वेसल्स असतात. तर ठीक आहे, बोलू आपण. पहिले लक्षात घ्या, इथून जातात बेटा पहिल्यांदा इंटेस्टिनल वॉल. आता इंटेस्टिनल वॉल नेमकी कोणती तर म्युकोसा आहे. ठीक आहे, या म्युकोसा.
बेटा ते म्युकोसा मधून काय करतात तर ते जातात ब्लड व्हेसल्स मध्ये. ठीक आहे, म्युकोसा मध्ये इंटेस्टिनला ब्लड सप्लाय करणाऱ्या ब्लड व्हेसल्स मध्ये ते परमिशन मिळवतात विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, त्या गेल्या रक्तवाहिनीमध्ये. तिथून मग जातात हेपॅटिक पोर्टल व्हेन. या हेपॅटिक पोर्टल व्हेन मध्ये प्रवेश मिळवतात. हेपॅटिक पोर्टल व्हेन मधून विद्यार्थ्यांनो ते निघाले बेटा लिव्हर कडे निघालेले आहेत. ते जाणार मग लिव्हर कडे जाणार. लिव्हर मधून बाहेर पडणारी जी व्हेन आहे त्या व्हेनला आपण हेपॅटिक व्हेन असे म्हणतो मुलांनो. कोणती व्हेन? हेपॅटिक व्हेन. या हेपॅटिक व्हेन कडे जाणार. हेपॅटिक व्हेन काय करणार की इन्फेरियर व्हेना केव्हाला येऊन भेटणार बेटा. ती कुणाला येऊन भेटणार? इन्फेरियर व्हेना केव्हा. इन्फेरियर व्हेना केव्हाला येऊन भेटणार. आणि हे इन्फेरियर व्हेना केव्हा जे आहे ते इन्फेरियर व्हेना केव्हा ब्लडला कुठं घेऊन जाणार बेटा? ते घेऊन जाणार हर्ट कडे. घेऊन गेलं ते हर्ट कडे त्या रक्ताला. हर्टच्या बी राईट एट्रियम मध्ये घेऊन गेलं बेटा. ते राईट एट्रियम मधून माझ्या प्रिय मुला मुलींना बेटा ते राईट वेंट्रिकल मध्ये जाणार. बेटा ते राईट वेंट्रिकल मधून पल्मोनरी ट्रंक मध्ये जाणार. पल्मोनरी ट्रंक मध्ये जाणार. आणि बेटा पल्मोनरी ट्रंक मधून ते परत लंग्स कडे जाणार. याला पल्मोनरी टाइप ऑफ द सर्क्युलेशन असे म्हणू आपण. पल्मोनरी टाइप ऑफ सर्क्युलेशन हे जाणार विद्यार्थ्यांनो लंग्स कडे. लंग्स कडून माझ्या प्रिय मुला मुलींना बेटा ते जाणार अल्व्हिओलार वाल कडे. अल्व्हिओलार वाल मध्ये पेनिट्रेट करणार. अल्व्हिओलार वाल मध्ये पेनिट्रेट करणार आहे. आणि तिथं गेल्यावर त्याची मोल्टिंग होते. मोल्टिंग म्हणजे काय बेटा? साप जशी त्याच्यावरची कात काढून टाकतो, साप त्याच्यावरची जशी कात काढून टाकतो आणि एक नवजीवन त्याला प्राप्त होतं. सच कंडिशन जे आहेत त्याला मोल्टिंग असे आपण म्हणून. अशाच प्रकारचं दिस इज द डेव्हलपमेंटल स्टेज आहे. अँड सेकंड अँड थर्ड मोल्टिंग स्टेज आर टेक्स प्लेस इन अल्व्हिओलार वाल. या अल्व्हिओलार वाल मध्ये दुसरी आणि तिसरी ही मोल्टिंग स्टेज त्याची होते. कोणाची? या आपल्या जे पॅरासाइट आहे त्या पॅरासाइटची. मग तिथून काय होतं बेटा? ते इथून निघतात. इथून निघून ते ब्रॉन्काय मध्ये येतात. ब्रॉन्काय. ठीक आहे बेटा. त्या ब्रॉन्काय मधून ते सरळ पुढे निघतात. ब्रॉन्काय मधून मग ते येतात फॅरिंग्स कडे. फॅरिंग्स इज द कॉमन पाथवे फॉर फूड अँड एअर. आता हे काय? फूड साठी आणि एअर साठी दोन्ही प्रकारच्या घटकासाठी कॉमन पॅसेज आहे. त्या फॅरिंग्स पर्यंत येऊन पोहोचले. आता डेव्हलपमेंट चालू आहे. हे 21 दिवसापर्यंतचा असा कार्यक्रम आहे विद्यार्थ्यांनो. तर बघू मग आपण या फॅरिंग्स पर्यंत येऊन पोहोचलेले आहेत. बऱ्याच वेळेस लोकांच्या असं काही निदर्शनास आलेले आहेत, काही मेडिकल केसेस अशा घडलेल्या आहेत की काही जणांच्या नाकातून तोंडातून सुद्धा हे जंत बाहेर पडलेले आहे. तर अशा पद्धतीने ते फॅरिंग्स पर्यंत आता आलेले आहेत. कधी कधी काय होतं की आपण खोकलतो. खोकलल्यानंतर ते फॅरिंग्स मधून आपल्या ओरल कॅव्हिटीत येतात आणि ओरल कॅव्हिटीतून ते परत गिळले जातात. तर ते परत गिळल्यावर मग जातील इसोफेगस मध्ये. इसोफेगस मधून मग त्यांना परत एंट्री मिळणार आहे स्टमक मध्ये. आणि स्टमक मधून शेवटी ते पोहोचणार आहेत कुठं? तर ते पोहोचतील आपल्या स्मॉल इंटेस्टाइन मध्ये. ठीक आहे. तर मग बघू ते इसोफेगस मध्ये जाणार अन्ननलिकेमध्ये. या इसोफेगस मधून ते जाणार स्टमक मध्ये. ठीक आहे. स्टमक मध्ये जाणार आणि स्टमक मधून सगळ्यात शेवटी स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाणार. आणि स्मॉल इंटेस्टाइन मध्ये जाऊन ती तिथं मेटिंग होणार त्यांची, मेल फिमेलची, अंडी देणार आणि परत हे सगळं चक्र विद्यार्थी मित्रांनो चालू होणार. तर अशा 21 दिवसाचा हा टूर आहे. या 21 दिवसाच्या टूर पर्यंत
ते इंटेस्टिन पासूनच सुरुवात करून इंटेस्टिन पर्यंतच संपतात. ठीक आहे. तर आता बघू बेटा आपण की यांचे काही हे सगळं घडलं शरीरामध्ये, तर सायन्स आणि सिम्पटम्स काय असणार आहेत, कोणते सिम्पटम आपल्याला दिसून येतील, त्या सिम्पटम बद्दलची चर्चा करू. बघू सायन्स अँड सिम्पटम. सायन्स अँड सिम्पटम काय असतील, लक्षणं काय आहेत हे रोग झाल्यावरची आपल्याला, असं बघू. आता झालाय कुठे रे, मेन ठिकाण कोणतं आहे, तर तो गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट आहे ना. मग त्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे पोटाला डिस्कम्फर्ट होईल का नाही, नक्कीच होईल. ओमिटिंग होईल बेटा आणि ताप सुद्धा येणार आहे. तर मग आपण असं म्हणू की गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट होईल. पहिलं गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट होईल आणि त्याच गॅस्ट्रो इंटेस्टिनल डिस्कम्फर्ट मुळे वॉमिटिंग आणि फीवर ह्या सुद्धा गोष्टी दिसतील. लीड टू वॉमिटिंग अँड फीवर या गोष्टी आपल्याला दिसून येणार आहेत. तर आताच बोललो आपण की म्हणत होतो या ठिकाणी हा जो डिस्कम्फर्ट आहे, गॅस्ट्रोइंटेस्टिनल डिस्कम्फर्ट होतो, वॉमिटिंग आणि लगेच फीवर सुद्धा आपल्याला येते. बऱ्याच अंशी असं होतं की लाईव्ह वर्म इन द फिकल मॅटर. ओके, म्हणजे लाईव्ह वर्म फाउंड इन फिकल मॅटर, म्हणजे टाकाऊ पदार्थामध्ये बऱ्याच वेळेस जंत दिसतात याने ते वर्म जिवंत दिसून येतात. तसेच पल्मोनरी डिसऑर्डर सुद्धा झालेला आपल्याला ह्यात दिसून येतो. कोणता डिसऑर्डर, पल्मोनरी ब्लॉकेज म्हणू आपण त्याला, किंवा पल्मोनरी डिसऑर्डर होतो. कारण काय रे पल्मोनरी डिसऑर्डर, कारण याला कनेक्शन आहे. काय कनेक्शन आहे की हा लंग्स कडे जात असतो. लंग्स मध्ये 2, 3 दुसरी आणि तिसरी मोल्टिंग स्टेज ती होते. त्यावेळेस तो लंग्सला बऱ्याच वेळेस रेस्पिरेटरी वेन डिस्टर्ब करत असतो, ब्लॉक करत असतो. म्हणून रेस्पिरेटरी डिसऑर्डर आपल्याला यामध्ये झालेले नक्कीच दिसून येणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर न्यूमोनियाटिस यामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. न्यूमोनायटिस, हा न्यूमोनायटिस काय असणार आहे, न्यूमोनायटिस काय नाही बेटा. न्यूमोनायटिस मध्ये काय होतं, जनरली इन्फ्लामेशन ऑफ द एल्व्हिओलार वॉल ज्या आहेत त्या काय होणार, इन्फ्लामेशन होणार. इन्फ्लामेशन ऑफ एल्व्हिओलार वॉल. कारण आपण बघितलं की लाईफ सायकल मध्ये with the help of the blood circulation these egg are reached into the alveolar wall. मग तिथं गेल्यावर तो प्रॉब्लेम क्रिएट करत असतो. आता ह्यामध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट झालेलं दिसतं, वेट लॉस झालेले सिम्पटम आपल्याला बघायला मिळतात. लॉस ऑफ अपेटाईट झालेलं दिसतं. तसेच वेट लॉस झालेला दिसतो. काय लॉस ऑफ अपेटाईट, त्यानंतर वेट लॉस या गोष्टी आपल्याला त्यामध्ये झालेल्या दिसून येतात. तसंच आपण ज्यावेळेस अमिबियासिसच्या संदर्भामध्ये चर्चा करत होतो त्यावेळेस आपण बोललो होतो की एक लॅडेन क्रिस्टल असतात. त्या लॅडेन क्रिस्टल मुळे काय होतं, तर ते सायटोप्लाझम ऑफ द इओसिनोफिल नावाच्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये
गॅलेक्टिन प्रोटीन सारखे काही लॅडेनचे क्रिस्टल्स तयार होतात आणि ते मग मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन मध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून इथं सांगतो इओसिनोफिलिया इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळतो, म्हणजे नंबर ऑफ इओसिनोफिल सेल इन्क्रीज होतात. म्हणजे इथं इओसिनोफिलिया यात सुद्धा आपल्याला झालेलं दिसून येतं बेटा. आणि त्या इओसिनोफिलिया मध्ये काय होतं, इओसिन सेल या इन्क्रीज झालेल्या दिसतात. इओसिनोफिलिया ही काय कंडिशन आहे, ज्या कंडिशन मध्ये द इओसिनोफिल सेल इन्क्रीज होतात. तर अशा पद्धतीचे सिम्पटम्स आपल्याला विद्यार्थी मित्रांनो या डिसीज मध्ये झालेले दिसून येतात. आता बघू मोड ऑफ द ट्रान्समिशन. हा डिसीज पसरतो कसा पसरतो, तर बघू त्याच्याबद्दलची चर्चा करू. मोड ऑफ ट्रान्समिशन, मोड ऑफ द ट्रान्समिशन कसा होतो, हा डिसीज पसरतो कशामुळे, काय कारण आहेत हे पसरण्यासाठी, सोपं आहे. तर हा डिसीज झाला होता आम्हाला कंटॅमिनेटेड फूड आणि कंटॅमिनेटेड वाटर आणि फूड ह्या दोन गोष्टी दूषित नसल्या पाहिजे. मग दूषित नसू नये म्हणजे कशा असल्या पाहिजे, म्हणजे दीज वाटर, दीज फूड नेवर नीड टू कम इन कॉन्टॅक्ट विथ दी एग्स. ते जे फर्टिलाइज्ड एग्जच्या संपर्कामध्ये आले नाही पाहिजे. तर त्याला आम्ही म्हणू थोडक्यामध्ये की हे एक त्याचं कारण आहे. त्यानंतर पुढे जाऊ. पहिला लिहू इथं कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर इज द सोर्स ऑफ इन्फेक्शन ऑफ दॅट डिसीज. ह्या डिसीजच्या इन्फेक्शनचा सोर्स जर कोणता असेल तर हा आहे. आता ती जी एग आहेत, आता आपण मातीत खेळताना लहान लेकरांना बघतो आम्ही की त्या मातीमध्ये मग जर असे फर्टिलाइज्ड एग असतील तर तसे एग्स कम इन कॉन्टॅक्ट विथ द चाइल्ड विथ वन ऑफ द ऑर्गन ऑफ इट्स बॉडी अँड ड्यू टू द ओरल रूटच्या माध्यमानं दीज फर्टिलाइज्ड एग लाईकली टू बी एंटर इनसाइड द बॉडी ऑफ दॅट चाइल्ड. मग अशा पद्धतीनं मातीत खेळणारे लेकरं हे शक्यतोवर जास्त मोठ्या प्रमाणात, व्हेजिटेबल्स आहेत ते व्हेजिटेबल बी त्या पद्धतीनं, पाणी असेल, आपण खात असलेला अन्न पदार्थ असेल, अशा घटकांना ह्या एग्ज पासून प्रोटेक्ट करणं, म्हणजे त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये न येऊ देणं, दिस इज द येऊ देणं किंवा आले असतील तर हे मोड ऑफ द ट्रान्समिशन असं म्हणून. एग हॅच इनसाइड द इंटेस्टिन ऑफ द न्यू होस्ट. आणि मग काय करतात, हे जे पोहोचलेले एग आहेत, एग हॅच करतात आणि उगवतात इन दी इंटेस्टिन ऑफ न्यू होस्ट. मग आता ते नवीन होस्ट कडे ते काय करणार आहेत, जाणार आहेत किंवा नवीन होस्ट कडे ते जातात. हे जे नवीन, मग आता कोण, हे जे काही आपले लार्वी म्हणू आपण त्याला, हे जे लार्वी आहेत ते वेगवेगळ्या ऑर्गन मधून जातात. मग आपण असं लिहू इथं तिसरं, लार्वी पास्ड थ्रू डिफरंट ऑर्गन मधून विद्यार्थ्यांना ते पास होतात. पास्ड थ्रू डिफरंट ऑर्गन अँड सेटल्ड ॲज अ adult worm in the intestine. आणि मग इंटेस्टिन मध्ये ते सेटल होतात. इंटेस्टिन मध्ये ऍडल्ट वर्म म्हणून ते सेटल होतात, किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये बी म्हणलो आपण तरी चालतं. इंटेस्टिनला आपण असं थोडक्यामध्ये म्हणू की ते डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये तुम्हाला मग सेटल झालेले दिसतात. ठीक आहे बेटा, पुढे जाऊ. मग आता
ठीक आहे, असा प्रवास होता त्याचा. याला डायग्नोज कसं करायचं, आता याचा कसा डायग्नोज कोण्या पद्धतीनं करता येईल आपल्याला, तर ते बघू आपण. डायग्नोज काय करता येईल, कोणत्या पद्धतीनं करता येणं गरजेचं आहे. आता यासाठी काय करावं लागेल, इट कॅन बी डन बाय द मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ द टूल. टाकाऊ पदार्थाचं मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करावं लागेल. त्यात अशी काही जर सापडली एग्ज तर आपल्याला त्यावरून ह्याचं डायग्नोज करणं शक्य होईल. म्हणून लिहू शकतो आपण इथे की इट कॅन बी डन बाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ स्टूल. म्हणजे याचं डायग्नोज करायचं असेल तर मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन करा स्टूलचं, आणि मग समजेल हा डिसीज झालाय का. आलं लक्षामध्ये. ठीक आहे, मग आता झाला असेल तर ह्याच्यावर कशी ट्रीटमेंट करणार, तुम्ही काय करणार ट्रीटमेंट. तर बेटा जर झाला असेल तर ह्यावर काही तुम्हाला अँटी हेल्मिंथिक गोळ्या घ्याव्या लागतील. काय कराव्या लागतील की अँटी हेल्मिंथिक ड्रग्ज घ्यावे लागतील. कोणते रे, अँटी हेल्मिंथिक ड्रग्ज घ्यावे लागतील. आणि ते ड्रग्ज मग अँटी आहेत म्हणजे याचाच अर्थ डेफिनेटली दे इरॅडिकेट द डिसीज, दे कॅन सप्रेस द इफेक्ट ऑफ दॅट पॅरासाइट इनसाइड द बॉडी. मग आता ते पायपेराझिन आहेत, उदाहरणामध्ये पायपेराझिन आहेत, अल्बेंडेझॉल आहेत, हे काय आहेत, ही नावं आहेत औषधांची. पायपेराझिन आहे, अल्बेंडेझॉल आहेत, म्हणजे हे सगळे औषधांची नावं आहेत. मेबेंडेझॉल आहे, लेवामिझोल आहे, मेबेंडाझोल. लेवामिझोल. ठीक आहे, इतकी नावं जवळपास गरजेची आहेत आपल्याला कुठं विचारलं. पुन्हा पायरेंटेल आहे. तर दीज आर द ड्रग्स विच आर व्हेरी इफेक्टिव्ह अगेन्स्ट कशाच्या, तर आपला हा जो डिसीज आहे किंवा हा जो कॉझल ऑर्गॅनिझम आहे याच्या विरुद्ध. ठीक आहे बेटा, आपण इथं बघितलं की पसरतो कसा, डायग्नोज कसा करावा, ट्रीटमेंट कशी करावी, त्याला प्रिव्हेंट करता येईल का, नक्कीच करता येईल. मग त्याचे प्रिव्हेन्शन काय लिहावे लागतील, प्रिव्हेन्शन कशा पद्धतीनं करावं लागेल ह्या डिसीजचं, तर ज्याच्यामुळे पसरतो ती गोष्ट न करणे म्हणजे प्रिव्हेन्शन होय. म्हणजे काय करणे, ओपन स्पेस मध्ये डिफेकेशन नको करणे. लोकांना सवय असते ओपन स्पेस मध्ये शौचास जाणे, नाही जायला पाहिजे. म्हणून अवॉइड डिफिकेशन इन ओपन प्लेसेस मध्ये डिफेकेशन झालं नाही पाहिजे. एक पहिलं प्रिव्हेन्शन आहे. पर्सनल हायजिनिक हॅबिट. ओके, आता दुसरं पर्सनल हायजिनिक हॅबिट्स पाहिजे. कोणत्या असतात त्या, उदाहरणामध्ये वॉशिंग हँड with water and soap after toilet. टॉयलेट नंतर
हात काय करावे लागतील, स्वच्छ धुवावे लागतील पाण्याने किंवा साबणीने. तसेच अजून काय करावं लागतील, वॉशिंग दी व्हेजिटेबल. जेव्हा आपण भाजीपाला आणतो तो भाजीपाला आपण वॉश करून घेतला पाहिजे थोरोली बिफोर कुकिंग, आणि रॉ मटेरियल आपण टाळलं पाहिजे. म्हणून वॉश व्हेजिटेबल्स प्रॉपरली बिफोर कुकिंग and last avoid. आपण काय करायला पाहिजे की अवॉइड करायला पाहिजे. काय अवॉइड काय करू, रॉ व्हेजिटेबलला. ओके, अवॉइड इटिंग रॉ व्हेजिटेबल, म्हणजे रॉ असणारे जे व्हेजिटेबल्स आहेत असे व्हेजिटेबल्स आपण काय केले पाहिजे, टाळले पाहिजे. तर एवढ्या गोष्टी करून आपण अस्केरियासिस नावाच्या रोगापासून स्वतःला प्रिव्हेंट करू शकतो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत नवीन डिसीजच्या बाबतीमध्ये चर्चा करू. जर अनफॉर्च्युनेटली काही प्रॉब्लेम आलेला असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. टिल देन, गुड बाय अँड गॉड ब्लेस यू ऑल.